मामाजी म्हणून या ऐशीची होऊ जनीवनी, संतोष होईल माझी या मनी. मित्रत्व वाढो त्रैभोनी, तुकड्या म्हणे ध्येयची. आदतीमध्ये मनुष्याचं जीवन उजळणारी जर कोणती आदत असेल तर ही सामुदायिक प्रार्थना आहे, अध्यात्म चिंतन आहे, सत्संगात गेलेला वेळ आहे. या सामुदायिक प्रार्थनेने आमच्या समोर आमच्या ध्येयाच्या स्मरणाला अत्यंत मोठी स्फूर्ती निर्माण होते. मनुष्य जीवन कशासाठी आहे, मला माझ्या जीवनात काय करायचं आहे, मी एकट्यासाठी जन्माला आलो आहे काय, की माझा संबंध माझ्या देशाशी आहे, माझा संबंध माझ्या समाजाशी आहे, माझ्या राष्ट्राशी आहे. अशा तऱ्हेची सद्भावना प्राप्त करून देण्याची जी अत्यंत मोठी महत्वाची वेळ, त्याला आम्ही प्रार्थना असं मानतो. देवाचं नाव म्हणजे देशाला उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींचं नाव, आणि या देशाला उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींचं नाव म्हणजे मला माझ्या समोर एक मोठा काच ठेवून मलाही त्यासारखं आपलं रूप बनवायचं आहे अशी ती आठवण आहे. पुष्कळ लोक असं करतात, प्रार्थना करत असतात, परंतु त्यांचीच त्यांना आठवण नसते. आपण का प्रार्थना करतो याचंही त्यांना ज्ञान नसतं. आणि अशा अवस्थेत बिचारा वर्षाच्या वर्ष प्रार्थना करत जातो, परंतु वाकड्या रस्त्याने चालतो, वेड्या रस्त्याने चालतो, चरित्रहीनतेने चालतो, भ्रष्टाचाराने वागतो, आणि अशी एक वेगळी समजूत करून घेतो की मी कसाही वागलो असलो तरी देवाच्या जवळ गेलो, प्रार्थनेमध्ये जाऊन बसलो की माझं पाप सर्व नाहीच होत असतं. मी असं मानतो की हे सांगणारी माणसं सुद्धा अपुरी माणसं आहे. अहो, मुलाला जर दृष्टी द्यायची असेल तर त्याला रस्ता तरी सरळ सांगितला पाहिजे की बाबा तू चंदन नाही लावलं तरी चालेल, देवळात गेला नसलास तरी एखाद्या वेळेला चालेल, साधू संतांच्या पाया लागला नसलास तरी चालेल, परंतु तुला महत्वाचं लक्ष तर विसरता येणार नाही की माझी दिनचर्या चांगली असावी, माझं चारित्र्य चांगलं असावं, माझ्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या दिलेल्या आज्ञेचं पालन करण्याची ताकद माझ्यामध्ये असावी, माझा व्यवहार शुद्ध असावा. मी जर व्यापारी असेल तर दुधात पाणी टाकून विकणार नाही, मसाल्यात घोड्याची लीक टाकून विकणार नाही, कोणत्याही तऱ्हेनं मिलावट घुसखोरी माझ्या हातून होणार नाही. अशा तऱ्हेची सद्भावना माझ्यामध्ये निर्माण करण्यासाठी मी धार्मिक आहे. मी फक्तच उपांग आणि वरचं अंग शुद्ध करण्या इतकं, साजरं दिसण्या इतकं धार्मिक नाही, तर माझ्या धार्मिकतेने माझ्या जीवनातही काही उर्मी मला निर्माण करायच्या आहेत की ज्याच्यामुळे मी देशाची निकट राहू शकेन, धर्माची निकट राहू शकेन, थोड्या मोठ्यांच्या चरित्राच्या बरोबरच आपलंही चरित्र उज्ज्वल मी करीन. अशी आठवण माणसाला सातत्यानं असणं, याला मी धर्म जागलेला असं मानतो. पुष्कळ लोक असे आहेत की ते वर्षाच्या वर्ष तीर्थात जातात, प्रार्थना करतात, देवळात जातात, परंतु किती वर्षानंतर आम्ही आपलं जीवन चांगलं करू, किती वर्षानंतर लोक माझ्या चारित्र्याची आठवण करतील असं मी वागू, अशा तऱ्हेची जर त्याला कल्पना येत नसेल तर हा बसलेला विद्यार्थी धर्माच्या शाळेत बसला आहे, पण वर्षाच्या वर्ष बिचारा एकही वर्ग पास होत नाही. आणि अशा तऱ्हेची शिकवण धर्मगुरूंनी द्यायला पाहिजे. मी परवा राष्ट्र धर्म प्रचार समितीच्या दिवशी राष्ट्रपतीच्या मेळाव्याचं, महाराष्ट्राच्या कीर्तनकार मेळाव्याचं उद्घाटन करत होते. त्यावेळेला बोलताना म्हणालो की आमच्या देशामध्ये या सर्व धर्माचा अर्थ लोकांनी व्यवहार शून्य असून कुठंतरी एखाद्या मोक्षाला जावं असा केलेला आहे. धर्माचा अर्थ सत्कर्तव्यापासून वाटेल तसे आम्ही वाईट रस्त्याने गेलो असलो तरी एखाद्या देवाच्या पाया लागलो की आम्ही धर्मवान आहोत असं आम्ही समजण्याकडे जातो आहोत. ही दिशा बदलायची आहे, ही दुरुस्त करायची आहे. कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी, साधूंनी हे सांगायचं आहे की बाबा तुझं जीवन, तुझा उद्योग जेवढा इमानदारीनं करतील तेवढा तू धर्मवान माणूस आहे. तुझ्या शेतीच्या उद्योगातही धर्म आहे,
तुझ्या व्यवहारात धर्म आहे, तुझ्या व्यापारात धर्म आहे. तू चांभार राहा, कुंभार राहा, भंगी राहा, ब्राह्मण राहा, पुजारी राहा, कोणताही धंदा राष्ट्रपुरुषाच्या प्रगतीसाठी जो कोणता तू धंदा करतोस, हे सर्व धंदे तुझा धर्म आहे. परंतु त्याच्यामध्ये इमानदारी असली पाहिजे, चारित्र्य असलं पाहिजे आणि प्रत्येकानं वाटलं पाहिजे की माझं जे काम आहे हे कामच देवाची आणि धर्माची सेवा आहे. अशा तऱ्हेची भावना जर प्रजेची असेल, लोकांची असेल, तर या राष्ट्रपुरुषाला प्रगत होण्यासाठी वेळ लागणार नाही. परंतु मी जरी धडधाकट असलो तरी माझ्या पायाला जर लखवा झाला असला तरी माझं जीवन सुखकर होत नाही. माझ्या डोक्याला इजा असेल तरी मला काही शांतता लाभत नाही. माझा हात आणि माझा पाय कुठे तुटला असेल, त्यातून पू वाहत असेल तरी मला काही शांतता लाभत नाही. मी सर्वांगाने सुंदर असेल परंतु मनाने दुःखी असेल तरी ते चालत नाही. मनही चांगलं असावं, शरीरही चांगलं असावं, माझे नख बोट सर्व चांगले असावे, माझं जीवनही चांगलं असावं. या सर्वांगीण प्रगतीला जसा माणूस उत्तम मानला जातो, तसं या राष्ट्रामध्ये ज्या ज्या कामाची जरूर आहे अशा सर्व तऱ्हेची काम नीट नेटके करण्यामध्येच राष्ट्रपुरुषाची शोभा आहे. आणि ही जबाबदारी माणसाने आपल्यावर वाटून घेतली आहे की त्याला प्रार्थनेतून प्रेरणा द्यायची आहे. त्याला असं म्हणायचंय की तुझी प्रार्थना तुझ्या कामाला उत्तेजना देणारी आहे. तुझी प्रार्थना समाज पुरुषाला सुंदर करण्यासाठी आहे. तुझी प्रार्थना या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आहे. तुझी प्रार्थना तुझ्या संतांनी सांगितलेली वचन या देशात घराघरात लिहिली जावी म्हणून तुझी प्रार्थना आहे. त्यासाठी तू घटक आहे. जो कोणतंही काम करत असतील अशी कामं तुला केली पाहिजे, ही तुझी जबाबदारी आहे. परंतु त्या जबाबदारीच्या बरोबरच आम्हा सर्वांना आपलं राष्ट्र चांगलं करायचं आहे, आपला धर्म चांगलं करायचा आहे, आपली मानवता सुंदर करायची आहे, माणसाने माणसाशी माणुसकीनं वागायचं आहे. जो कोणी कोणत्याही धंद्याचा असो पण आम्ही परस्पराला पूरक आहोत अशा विशाल परिवाराची आठवण जर माणूस विसरला तर त्याची प्रार्थना प्रार्थनाच होऊ शकणार नाही. मी कोणतंही काम करत असलो तरी माझ्या कामाची दुसऱ्याला गरज आहे. मी असं समजतो की मी फार चांगला राहतो, परंतु मला एका शिंप्याची गरज आहे की ज्याच्यामुळे माझ्या अंगाला सदरा पाहिजे आहे. मला एका चांभाराची गरज आहे, माझ्या पायामध्ये रस्त्याने चालताना एक जोडा मला पाहिजे. मला अजून काही कामाची गरज आहे. मी रोजच्या जेवणामध्ये भाताची, डाळीची, गव्हाची जरूर आहे. मी काही स्वतः शेती करत नाही, परंतु जे लोक शेतकरी करतात, जे लोक शेती करतात ते सुद्धा माझे बंधू आहेत. असं आम्ही परस्पराने मदत करून आमचं जीवन जगवतो. यालाच म्हणतात की सर्व मिळून खाऊया, सर्व मिळून चांगलं राहूया, सर्व मिळून आपला देश सुंदर करूया. अशा तऱ्हेची सद्भावना लोकांच्या अंतःकरणात जागवल्याशिवाय धर्मही जागला नाही, जागला जाणार नाही आणि राष्ट्रही जागलं जाणार नाही. माणुसकी तर जागली जाऊ शकणारच नाही. मनुष्य हा फक्तच काही उपभोगा करता, विषय सुखा करता, बाहेरच्या सुखा करता निर्माण झालेला नाही. कारण त्याची ही जी पायवाट आहे ती फार मोठी लांबून आली आहे. मनुष्याचा जन्म एका काही गध्यामध्ये, घोड्यामध्ये, कुत्र्यामध्ये, हत्तीमध्ये, झाडामध्ये होता असं शास्त्र म्हणतं. आणि तिथून तो प्रगत होत 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 आता तो मनुष्याच्या जन्मामध्ये आला आहे. मनुष्याच्या जन्मात आला असला तरी मनुष्य जन्म आणि मनुष्यत्वाचा जन्म यात फार मोठा फरक आहे. माणसाच्या जन्माला आलेली हजारो करोडो माणसं या देशात आहेत, पण पंडित जवाहरलाल पासून, राष्ट्रपती पासून या देशातली मोठमोठी माणसं एकच आवाज करतायत की आमच्याजवळ इमानदार माणूस नाही, आमच्याजवळ इमानदार माणूस नाही. हजारो माणसं, हजारो मुलं या देशात निर्माण होतात. वर्षाच्या वर्षा लाखो लाखो लोक निर्माण होतात, परंतु माणसं या देशात नाही असं ते का म्हणतात? याचा अर्थ असा आहे की माणसं जन्माला आली असली तरी त्यांच्यामध्ये मनुष्यत्व निर्माण करण्याचं जे ज्ञान, मनुष्यत्व निर्माण करण्याचं जे चारित्र्य ते त्यांच्यात नाही. आणि म्हणून लहान लहान कामासाठी सुद्धा माणसाला फार मोठ्या अडचणी होतात. मित्र हो, अरे एक घर चालवायचं असेल तरी त्या घरातली सर्व माणसं परस्पराला पूरक पाहिजे. ती महिला असो, तो बंधू असो, तो मुलगा असो, तो वडील असो, तो जावाई असो, तो साळा असो,
परंतु सर्वांचं लक्ष त्या घराच्या कुटुंबाला चांगलं करण्यासाठी असेल तरच त्या घराची शांती आहे. नाहीतर एखाद्या कुटुंबामध्ये अशांती, राक्षसी वृत्ती, उपभोगीपणा, परस्परामध्ये द्वेष निर्माण केला म्हणजे बाजारात माणूस बसला काय आणि आपल्या घरात बसला काय त्याची सारखी अवस्था होऊन जाईल. अशा तऱ्हेनं देशामध्ये सुद्धा परस्पराला लोक पूरक पाहिजे असतात, त्याची आवश्यकता असते. आमच्या सर्वांना व्यक्तित्वाने सुंदर व्हायचं आहे आपल्या गावासाठी, गावाने सुंदर व्हायचं आहे आपल्या प्रांतासाठी, प्रांताने अत्यंत आदर्श व्हायचं आहे आपल्या देशासाठी आणि देश सर्वांगीण उन्नत करायचा आहे विश्वाला आदर्श करण्यासाठी. असा हा व्यष्टीपासून समष्टीपर्यंत आणि समष्टीपासून परमेष्टीपर्यंत जाण्याचा अत्यंत मोठा राजमार्ग आहे आणि त्या मार्गाचं महत्वार आहे ही सामुदायिक प्रार्थना. ही सामुदायिक प्रार्थना आम्हा सर्वांमध्ये सर्वांच्या देवाची उपासना आम्ही करत असतो, सर्व संतांचा लाभ आम्ही घेतो, परंतु हे सामुदायिकतेकरता आम्ही घासत असतो. एखादा साधू मोठा म्हटला म्हणजे लोक धावत असतात. मी म्हणतो की या साधूच्या मागे आम्ही का धावावं, हा देशाची काय अशी प्रगती करण्यासाठी आम्हाला मार्ग देतो म्हणून धावावं. तो चमत्कार करत असेल, लोक गारुडी पुष्कळ चमत्कार करतात ना, पुष्कळ असे लोक आहेत की जे मेस्मरिझमचा प्रयोग करत असतात, पुष्कळ लोक असे आहेत की गारुड्याचा चमत्कार करत असतात, परंतु चमत्कारासाठी काही साधूची थोरवी नाही. साधूची थोरवी आहे कोण माणूस किती माणसाला आपल्या देशासाठी आणि आपल्या धर्मासाठी प्रगत करतो, किती माणसाला निर्व्यसनी बनवतो, किती माणसाला चरित्रवान बनवतो, किती माणसं जबाबदार आणि इमानदार बनवतो. याच्यावर साधूचं साधुत्व आहे, याच्यावर अवताराचं अवतारत्व आहे. एक मोठा अवतार आहे म्हणून लोकात गाजला वाजला गेला, परंतु त्यांनी क्रांतीच्या वेळी जर हात दिला नसेल, भारतीय संस्कृतीच्या वेळी, भारतीय युद्धाच्या वेळी भगवान कृष्णाने जर हातात सुदर्शन घेतलं नसतं आणि पांडवाला साह्य दिलं नसतं, भारताचं संरक्षण केलं नसतं, तर तोही एखाद्या गवळ्याचा मुलगा म्हणून नावाजला असता. रामचंद्राने जर रावणाचा नाश केला नसता, राक्षसांचा निपात केला नसता, सीतेचं रक्षण केलं नसतं, वनातल्या ऋषींचा सांभाळ केला नसता, तर तो एखाद्या राजा दशरथाच्या नवाबासारखा बेटा म्हणून लोकात वर्णन केला गेला असता. परंतु त्यांनी या देशाच्या साठी मी आहे, माझा भारत देश आहे, त्यासाठी मी लढेन, त्यासाठी तपश्चर्या करेन, त्यासाठी 14 वर्ष वनात जाईल, त्यासाठी ऋषींच्या आश्रमात जाईल. अशा तऱ्हेचं हे जे आत्मबलिदान आणि आत्मसमर्पण करणारी जी व्यक्ती असतील त्यांना आम्ही देव मानतो, त्यांना आम्ही संत मानतो, त्यांना आम्ही थोर माणसं मानत असतो. आमची व्याख्या जो जितक्या लोकांची सेवा करणारा असेल, जो जेवढ्या लोकांची आपली उन्नती करण्याची इच्छा करतो, जो आपलं व्यक्तित्व जेवढ्या प्रमाणात समाजामध्ये अर्पण करतो तेवढा तो मोठा माणूस म्हटला जातो. आणि अशा तऱ्हेची ही मोठी माणसं देशामध्ये सांभाळली पाहिजे असतात, कारण त्यांना हजारोचं मन सांभाळायचंय, हजारो लोकांना एक तऱ्हेचं मार्गदर्शन करायचंय, राष्ट्राची धुरा त्यांना सांभाळायची आहे, त्यांचं डोकं चांगलं राहावं, त्यांच्या उत्तम तऱ्हेच्या विचाराचे लोक जास्तीत जास्त महिलांच्या प्रगतीचा एक तऱ्हेचा सद्भाव जर लोकांच्या मनात नसेल तर राष्ट्राची उन्नती एका दृष्टीनं एक आणि म्हणून दोन्ही दृष्टीनं या देशाची थोडा उन्नत करण्याची आवश्यकता आहे आणि त्याचं सुंदर साधन सामुदायिक प्रार्थना आहे. मित्र, सामुदायिक प्रार्थना जी आम्ही करतो ना ती फक्त मोक्षाला जाण्यासाठी पार्सल करण्यासाठी नव्हे तर माणसं बनावे, माणसात चारित्र्य यावं, इमानदारी यावी, परस्पराला माणूस पूरक व्हावा. आम्ही कुणालाही जातीनं ओळखणार नाही, आम्हाला धंद्याची जरूर आहे, जे ज्याचे धंदे असतील ते सर्व देशाला पूरक पाहिजेत आणि राष्ट्र जर बनत असेल तरच त्या देवांची किंमत आहे, तरच त्या आश्रमांची किंमत आहे. नाहीतर ही सारी आश्रम जशी एकेकाळी देवळ होती आता तिची झाडू लागत नाही, पुजाऱ्याच्या घंट्या वाजतात, माणसं दर्शनाला येत नाही. करोडो रुपये लावून देवळं बांधलेली आहेत, ज्या देवळामध्ये 10,000 हजार माणसं गडप होऊ शकतात, पण वर्षाच्या वर्षा माणसाचं तोंड तिथं दिसत नाही. गधे कुत्रे बकरे तिथे बसत असतात. ज्या कामासाठी ही देवळं केली आहे आश्रमांचंही
या आश्रमात 8 वर्षापासून 20-20 वर्षापर्यंतची मुलं शस्त्रविद्या शास्त्रविद्यामध्ये पारंगत व्हावी, त्याला आजच्या बदलत्या काळाचं ज्ञान व्हावं, त्यांच्या जीवनामध्ये आपल्या देशाबद्दलचा अभिमान जागृत व्हावा, अशासाठी हे आश्रम असतात. आणि अशा आश्रमाची योजना जर त्याच मार्गाने चालत असेल तरच ही आश्रम आहे. नाहीतर शक्य आहे की देवळं जसे रिकामी पडतील ही सारीची सारी आश्रम रिकामी पडतील आणि मग माणसाची अवस्था अशी होईल की ज्याप्रमाणे शहरामध्ये मुलं घुमतात जशी जंगलामध्ये वानर घुमत असतात, अशा तऱ्हेची अवस्था होऊ नये. आम्ही भारत मातेला प्रार्थना करतो की त्यांनी आमच्या पूर्वीच्या ऋषी लोकांची प्रेरणा आमच्यात द्यावी. या देशात बच्चा या देशातला मुलगा, या देशातली महिला अत्यंत आदर्शवान, चरित्रवान, नीतिवान, निर्भय, सत्याकरता प्राण देणारी, अन्यायाचा प्रतिकार करणारी अशी वीरपुत्र या देशात निर्माण झाल्याशिवाय देशाचं संरक्षण होऊ शकत नाही. आणि याला बल येण्यासाठी आम्ही गुरुदेवाची प्रार्थना करतो. ही प्रार्थना कोणत्याही संप्रदायाची विशिष्ट प्रार्थना आहे असं नाही. तुम्ही पाहिलं असेल की या प्रार्थनेमध्ये सर्व देवांचा आदर केला जातो, सर्व संतांचा आदर केला जातो. परंतु कशासाठी केला जातो? फक्तच त्यांच्या डोक्याला चंदन लावावं म्हणून नाही, फक्तच एखाद्या गुरुची जय म्हणत बसावं म्हणून नाही, तर यांच्यामुळे या देशाचं उत्थान व्हावं, या देशात प्रगती व्हावी, या देशात प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून आम्ही या सर्व साधू संतांना पूजतो. साधूंची जातीबद्दल कवीनं म्हटलंय, जात न पूछो साधू की, जब पूछो तब ज्ञान, मोल करो तर वा. गुण आहे, त्याच्यामध्ये चारित्र्य आहे, त्याच्यामध्ये नीती आहे आणि म्हणून तो माणूस किंमतवान माणूस म्हटला जातो. अशा तऱ्हेची सद्भावना आमच्यात आली पाहिजे, अत्यंत जरूर आहे. आजच्या बदलत्या काळात, नवनिर्माण होणाऱ्या काळात, देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाची घडी बसवण्याच्या काळामध्ये कॉलेजामधून, शाळेमधून, STC मधून, नॉर्मल स्कूल मधून, अजून प्रायमरी मधून, बालक मंदिरातून अशा तऱ्हेच्या प्रेरणा देणारे लोक निर्माण झाले पाहिजेत. आणि गावागावातून सत्संगाच्या, गुरुदेव सेवा मंडळाच्या अशा अनेक लोकांनी, निरनिराळ्या संस्थेच्या लोकांनी एका मताने, एका संघटनेने असं जर काम आपण करू शकलो तरच देशाचा भाग्योदय आहे. मित्र हो, सध्याच्या काळात आपण युद्धाच्या मधात आहोत हे आपण विसरून चालणार नाही. ज्याप्रमाणे भगवान कृष्णाचा रथ मधात खेपल्याबरोबर त्याला पाहिलं अर्जुनाने की सारे लोक भोवतालचे माझ्या घरचे लोक आहेत, तशा तऱ्हेची स्थिती आमची आहे. आम्ही आमचे म्हटलो असलो तरी आमच्या देशातच आमच्या देशाची विघातक लोक आज आम्हाला दिसते, अशी अवस्था आजची आहे. आणि अशा अवस्थेला भारतीय संस्कृतीचं रक्षण, भारतीय माणसाचं रक्षण, मानवतेचं रक्षण, भारताचं स्वातंत्र्य करण्याचं रक्षण करण्याची हिंमत आमच्यामध्ये येण्याची आज नितांत आवश्यकता आहे. ती भावना आमच्यात यायची आहे आणि म्हणून आम्ही गुरुदेवाची प्रार्थना करतो के मेरे लड़के को कॉलेज में भेजा और कॉलेज पास होने के बाद वो 500 रुपए महीना कमाता है, मगर मेरे काम का क्या है कि मैं बाप होकर भी मुझको आदमी कहता है और मेरे घर का नौकर बोलता है. मेरे शिक्षण की क्या हालत है. तो ये सारी चीज हम लोगों को बदल देना होगा और ये कहना होगा, लेकिन तुम्हारी सबकी जात भारतीय है. भारत के चारों कोने में रहने वाले जितने लोग हैं हम सब गोपाल है और हमको हमारा धर्म अगर कोई हो तो यही हो सकता है कि जो चीज इस देश को चाहिए उसके लिए लाज और शर्म को छोड़कर वो चीज हम पैदा करें. अगर किसानी के लिए कम पर तो समझदार लोग खेती में जाकर काम